13 जुलै 2024 हा सुलताना चांद बीबी यांचा 424वा शहीद दिवस। यावेळी अभिवादन करताना इंजिनियर अभिजित वाघ यांनी सांगितले, मुर्तजा निजाम यांच्यानंतर अहमदनगर निजामशाहीवर मोगल दक्षिणेतून हल्ले होऊ लागले, तेव्हा अहमदनगर वाचवण्यासाठी चांद बीबी हिनं अहमदनगर या ठिकाणी परतण्याचा निर्णय घेतला। अकबरपुत्र मुराद यांनी अहमदनगर किल्ल्यावर हल्ला केला, पण अनेक दिवस लढवून किल्ला ताब्यात येत नव्हता। शेवटी किल्ल्याची एक भिंत दारुगोळ्यानं उडवली, परंतु सकाळी उठून पाहतो तो चांद बीबी व तिच्या सैन्यानं ती रात्रीतून पुन्हा उभी केली। तिचं शौर्य पाहून राजपुत्र मुराद यांनी तिला सुलताना ही लकब दिली आणि ते करून तो वऱ्हाड प्रांताकडे निघून गेला। मराठ्यांच्या इतिहासामध्ये ज्या दोन व्यक्तींचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे, त्यापैकी एक सुलताना चांद बीबी आणि दुसरं मलिक अंबर। सुलताना चांद बीबी हिने आदिलशाह इथून आपल्या माहेरी ज्यावेळेस म्हणजे अहमदनगर निजामशाहीमध्ये अंदागोंदी माजली आणि मोगलांचे हल्ले वाढायला लागले, त्यावेळेस तिने इथं येऊन अहमदनगर निजामशाही वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना अकबरपुत्र युवराज दानियल याने ज्यावेळेस अहमदनगरला वेढा मारला, अहमदनगर किल्ल्याला वेढा टाकला, त्यावेळेस किल्ल्यामध्ये फंद फितोरी होऊन सुलताना चांद बीबी यांची हत्या करण्यात आली आणि ती हत्या झाल्यानंतर जरी शत्रू असला तरी राजपुत्र दानियल यांनी सुलताना चांद बीबी हिचा अंत्यविधी व तिच्यासोबत तिचे जे अंगरक्षक सहेली होत्या यांचा अंत्यविधी हा राजेशाही पद्धतीने झाला पाहिजे हे सांगून त्याचं यथोचित सन्मान राखून शाही कब्रस्तान अहमदनगर येथील बागरोजा येथे त्याची कबर इथे करण्यात आली। तसेच त्याचबरोबर पश्चिम दिशेला जो दरवाजा आहे या बागरोजाचा, त्याच्यासमोर ज्या सहेल्या होत्या त्यांची गंजशाहीदा तिथं करण्यात आली। शत्रुत्व जरी असलं तरी ते विसरून पराजयानंतर आपण सन्मान ठेवला पाहिजे, ही 400 वर्षापूर्वीसुद्धा ही शिकवण आपल्या भारतातील संस्कृतीमध्ये होती। आज 424वा शहीद दिन साजरा अहमदनगर इतिहासप्रेमी आणि मखदूम सोसायटी एज्युकेशनल वेलफेअर यांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी इथे सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि यांनी साजरा केला। अहमदनगर निजामशाहीची राणी सुलताना चांद बीबी यांच्या 424व्या शहीद दिनानिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी आणि इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं त्यांच्या कबरीवर फुलं अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजिनियर अभिजित एकनाथ वाघ, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुले खान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, आर्किटेक्ट फिरोज शेख, सय्यद खलील, IB शाह, इस्माईल शेख, फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। उपस्थितांनी चांद बीबीच्या कबरीचा शोध लावून प्रथमच त्यांना अभिवादन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं आणि असाच अहमदनगरचा इतिहास शोधून तो समाजापुढे आणण्याचं आवाहन केलं। 424वां चांद बीबी का हुतात्मा दिन आज हम यहाँ साजरा कर रहे हैं। इसके ऊपर एक बहुत दिनों से एक संशोधन चालू था। सहारा वाजिद जो चांद बीबी के ऊपर PhD कर रही है अमेरिका यूनिवर्सिटी से, उसने और हमने मिलके एक ऐसा संशोधन के ऊपर से पूरे उसके डॉक्यूमेंट्स निकाले। सारे डॉक्यूमेंट्स अभी हाथ आए और बहुत जल्दी इसके ऊपर एक किताब जल्दी ही शाया होगी, चांद बीबी की कबर और उसका शोध। तारीख़ शाहबी से लेके इसके अंदर तारीख़ शाहबी के अंदर इसका पूरा डिटेल्स आए हैं और दूसरे भी जो ब्रिटिश के लेखक है द ग्लोबल क्वीन और उसके अंदर भी कब्रों के ताल्लुक़ से उसकी पूरी शनाख्त की गई थी और वो पूरी शनाख्त इस कब्र से ऊपर पूरी मिलती है। मीर अबुल तुराब जो अहमदनगर आए थे ईरान से, मशद से, और उन्होंने बाद में चांद बीबी की जो असलियत है यहाँ से लिया कि इमाम रज़ा मस्दा मशद वहाँ पर ले जाके दफन किए थे। उसके पूरे डिटेल्स ईरान के जो मस्दा के शहर की और इमाम रज़ा के अड़ोस पड़ोस की जितनी कब्रें हैं उनकी जो हिस्ट्री लिखी गई, इतिहास लिखा गया है, उसके अंदर इस चीज़ का पूरा डिटेल्स आया है। बाकी सब बातें इंशाअल्लाह किताबों के अंदर आ जाएगी।
युद्ध संपलं की शत्रुत्व संपतं. राजपुत्र दानियाल यांनी सुलताना चांदबीबी हिची कबर शाही कब्रस्तान बागरोजा या ठिकाणी बांधण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अहमद निजामशाह यांच्या कबरीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात जी कबर आहे ती सुलताना चांदबीबी हिची आहे. अनेक वर्ष इतिहासप्रेमी मंडळ यांनी त्यावर संशोधन केलं. तसंच तिच्या अंगरक्षक सहेली यांच्याही कबरी बागरोजेच्या पश्चिम दरवाजासमोरच्या जागेत आहेत, ज्या गंजे शहीदा इथे आहेत. पुढे काही वर्षांनंतर मीर अबू तुराब मशदी याने चांदबीबीच्या अस्थी इराण या ठिकाणी नेल्या आणि तिथे चांदबीबीची कबर मशद इमाम रजा यांच्या दर्गा परिसरात तयार केली. यासंबंधीचे शोध चांदबीबीच्या कबरीचं हे पुस्तक लवकरच इतिहासप्रेमी मंडळ प्रसिद्ध करणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटी आणि इतिहासप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी भरपूर प्रयत्न केले. अहमदनगर शहर और ज़िले की जो स्थापना की थी अहमद निज़ाम शाह ने, उन्हीं की नस्ल से एक बेटी जो जियाली थी, जो जिंदा दिल थी, जिसने मुग़लों को कभी कामयाब होने नहीं दिया, ऐसी शख्सियत की मालिक चांद बीबी, बीबी सुल्ताना, चांद बीबी सुल्ताना जिसे हम कहते हैं, उसकी याद आज अहमदनगर शहर में पहली मर्तबा मनाई गई। और वो याद मनाने वालों को तो सबसे पहले मैं मुबारकबाद पेश करूंगा कि अहमदनगर शहर में देर से क्यों ना हो, लोगों को बेदारी तो हुई। आज इतिहास प्रेमी मंडल हमारे आसिफ भाई आमरीन लेडीज़ टेलर, उसी तरीके से अभिजीत वाघ, उनका तमाम ग्रुप, उनके रुफ़क़ा और मखदूम सोसाइटी के हमारे आबिद भाई, इन तमाम ने मिलकर आज जो यौम शहादत चांद बीबी का मनाया है बागरोज़ा में, वो यौम शहादत के मौके पर मैं दिली मुबारकबाद देता हूँ। उनको मैं दिली मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने बेहतरीन प्रोग्राम तो अक्सर बहुत होते हैं, आप जानते हैं, हम लोग प्रोग्रामों में शरीक होते हैं, मगर ऐसे प्रोग्रामों में शरीक होना हमारा अपना फ़र्ज़ आइन है। जो कौम अपनी तारीख़ मिटा देती है उसे दुनिया याद नहीं करती, और हमने तारीख़ को याद रखना चाहिए। उन हमारे असलाफ के, हमारे कुर्बानियों, उनकी कुर्बानियों को याद रखना चाहिए, जिसकी शुरुआत आज बागरोज़ा निज़ाम बाग कोट यहाँ पर ये इतिहास प्रेमी मंडल ने की है। मैं उन तमाम को मुबारकबाद देता हूँ।